या सर्व गोष्टीचा ठीक आहे आवाड साहेब, यामुळे ज्या वेदना यांना होत आहे. मंत्री महोदय एक मिनिट थांबा. हा आवाड अध्यक्ष महोदय, केलेली भाषणं आणि त्याला झालेलं देण्यात येणं असलेलं उत्तर याचा कुठेही संदर्भच लागत नाही, संदर्भच नाही आहे. आम्हाला त्यांच्यावर टीका करायची नाही, कारण का कुठल्याही ज्येष्ठ मंत्र्याला उत्तर द्यायचं नसतं म्हणून एखादं पकडायचं आणि तू जाऊन उत्तर देऊन दे, अशी प्रथा सुरू झालेली आहे. त्याच्यापेक्षा आम्ही मोठ्या मनाने सांगतो, सगळे एकमताने सांगाल ना, की त्यांना सांगा की तुम्ही ठेवून द्या ना इथे पटलावर भाषा, नाहीतरी विधानसभेचं असंच अवमूल्यन करायचं ठरलंच आहे. दादा कशाला त्रास घेतो? त्यांचा रिप्लाय ठेवून द्या ना उत्तर. रिप्लाय पूर्ण होऊ द्या ना. बोला मंत्री महोदय. काही लोकांना माझ्या बोलण्यामुळे त्रास होत आहे, तर त्याच्या समोर आणि दुसरं माननीय जितेंद्र आव्हाड साहेब, आपण लक्षात ठेवा, मी आपल्यापेक्षा सिनियर आहे. आपण लक्षात घ्या, मी आपल्यापेक्षा सिनियर आहे या सभागृहात. हा, तुम्ही काही बोलू नका असा. चला मंत्री महोदय. आणि माननीय अध्यक्ष, आरोप लावायला कोणाला काही वाटत नाही, परंतु हे जे काही परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झाली, हे पाप कोणाचं आहे याचं आत्मचिंतन यांना करण्याची गरज आहे. चला रिप्लाय घ्या. आणि मी सांगू इच्छितो, तुम्ही तुलना करता. होय, मी सांगतो तुलना करतो. अध्यक्ष महोदय, या मुंबईने, या महाराष्ट्राने आणि या देशाने कोविड सारखा संकट पाहिलाय. ही महामारी आली कोविडची. मी सांगतो फरक पाहायचा ना, तुलना पाहायची आहे ना. मी सांगतो, बसा एक मिनिट, ऐकून घ्या. बसून घ्या आदित्य साहेब. मी सांगतो माननीय अध्यक्ष महोदय, चला बसून घ्या. नाना भाऊ चला. नाना भाऊ. अध्यक्ष महाराज, बोला. ICMR आणि अध्यक्ष महाराज, नाना भाऊ आपण बोला. अध्यक्ष महाराज, एक मिनिट. नाना भाऊ अध्यक्ष महाराज, साधा संसदीय आणि सरळ कार्यमंत्री. प्रश्न. अध्यक्ष महाराज, साधा आणि सरळ प्रश्न होता की मंत्री महोदयांना जे काही आता जी आपत्ती आपल्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आली, त्या विषयावर जे काही प्रश्न उपस्थित झाले, त्याच्यासाठी सरकार काय काय त्याच्यावर पुढच्या काळात होणार नाही, यासाठी काय उपाययोजना काय करायच्या, त्याच्यावरचं उत्तर अपेक्षित आपल्याला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आहे. अध्यक्ष महाराज, हे प्रश्न असं विचारले असताना मंत्री महोदयांनी मला आशिषजी आपण मंत्री आहात, आम्ही तुमच्यापेक्षा कमी जास्त मागं पुढं असू, तुम्ही सिनियर आहात, मंत्री आहेत, तर आशिषजी एवढं चिडायचं नसतं. तुम्ही एवढं चिडलात, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही आमदार नाही आहेत. आमची विनंती अशी आहे, आपल्याला याच्यात राजकारण करायचं नाही आहे. हे राजकारणाचा आखाडा पण नाही आहे. आपल्याला मैदानात आखाडे खूप आहेत, पण 8 दिवसामध्ये 25 लोक महाराष्ट्रामध्ये मेली, मुंबईत मेली. आखरी आम्ही लोकांचा जीव घेण्यासाठी नाही आहोत इथं, आणि म्हणून आपण काही आपसी वैरी नाही आहोत. या महानगरपालिकेमध्ये BJP आणि शिवसेनेचं सरकार होतं, आता 3 पक्षाचं सरकार आहे. हा विषय नाही आहे, हा विषय नाही आहे. आपण थोडं शांततेने घ्या, एवढं चिडू नका. आपण एवढं चिडल्यानंतर असं वाटतं की आपल्याला असं वाटतं की आपण इथं नळाच्या भांडणासाठी आलो का. आणि म्हणून माझी आपल्याला उपाययोजना करा आणि भविष्यात घटना घडू नये, एवढंच आमचं अपेक्षित आहे. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. 1 मिनिट मंत्री आदित्य साहेब बोला. अध्यक्ष महोदय, जितेंद्रजी 1 मिनिट. अध्यक्ष महोदय, आव्हाड साहेब, आमची हीच अपेक्षा आहे, कारण काय झालं आपण पाहिलं असेल गेल्या 2-3 दिवसामध्ये झाडं पडून मृत्यू बसून घ्या. झालेत, कोणी मॅन्युअलमध्ये पडून मरलेलं आहे. आपण पाहिलं असेल दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या ज्या काही मतदारसंघांमध्ये ज्या काही गोष्टी अभिजित घडलेल्या पाटील, बसा. आहेत, खूप तळमळीने इथे सांगितलेले आहेत, व्यक्त केलेले आहेत. आम्हाला एवढंच पाहिजे की काय उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत. पुढचे 3-4 महिने अजून पावसाचे आहेत, एल निनो आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्याचं गांभीर्य सांगितलेलं आहे. कुठेही राजकारण न करता दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी जे विषय मांडलेले आहेत त्याचंच उत्तर आम्हाला पाहिजे. आता मगाशी फरांदे त्यांनी पण आपण मांडलं, जे ही चर्चा सुरू व्हायच्या आधी, किती गंभीर गोष्ट आहे. तिथे आता शाहीस्थान वगैरे पूर्ण व्हायचं बाकी, आपलं हे सगळं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांच्याकडून खुलासा पाहिजे, उत्तरं पाहिजेत, आणि पुढे काय उपाययोजना पाहिजे तेवढंच पाहिजे. राजकारण न आणता एवढंच आपण उत्तर द्यावं. ठीक आहे, मंत्री बस एवढीच अपेक्षा आहे. मंत्री महोदय चालू करा.
माननीय अध्यक्ष महोदय, मी सन्माननीय नाना पटोले साहेबांचा आभारी आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी बरोबर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देत होतो आणि जे समोरच्या बाजूच्या सदस्यांनी मुद्दे उपस्थित करण्यात आले आणि भाषणामध्ये व्यत्यय आणण्यात आला म्हणून मी या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ती या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. आरोप करत नाहीये. बोलले त्यांना बोलू द्या. आणि आपण दुसरं बोला मंत्री महोदय, जे इकडे बघून बोला. भाषणात जे आरोप आपण लावलेले आहेत त्याचं उत्तर मला द्यावंच लागेल. बोला बोला मंत्री महोदय बोला, आपलं पूर्ण करा. आणि म्हणून कोविड सारखा संकट माननीय महामारी आपल्या सरकार पुढे आली आणि हे सर्व होत असताना मी एक आकडेवारी आपल्याला पुन्हा देतो. आता